आजचा विषय बुवा असं आहे ना, विषय नाही बुवा. आपण फक्त आज हलकर्णीला गेलो तेवढाच विषय, दुसरा काही विषय नाही. आता कोल्हापूरमध्ये आल्यावर आपण फिरणार नाही असं तर होणार नाही. त्याच्यामुळे मग गेलो तो आज हलकर्णी. सर्वात पहिले तर बुवा आपण आपली गाडी आहे ना, ते एका साईडला लावून घेतली बुवा मस्तपैकी. नाही म्हटलं रस्त्या पण लावली म्हणजे काय करायचं, गाडी बिड्या आली. मला खरं सांगायला गेलं ना भाऊ, इकडे मला यायला आहे हलकर्णीला फक्त 20 मिनिटं लागले तर भाऊ. कारण की कोणचे रस्ते पण एकच नंबर आहेत बरं का. असे नाही काय जागे खड्डे आपल्यावानी. आपली आता नेमकी जिथं काम होतं ना भाऊ, तिथं थोडीशी गर्दी होतीच म्हणायला गेलं तर. एवढी पण नाही पण होती बऱ्यापैकी. म्हटलं जाऊ द्या थोडा वेळ, आता दिदी जिकडं निघेल तिकडं जाऊ म्हणा. आज तर भाऊ काही काम पण नसतं, फक्त मी दिदीला घेऊन आलो तर एवढंच फक्त विषय आपला. मग काय भाऊ, दिदी जिकडं बोलली तिकडं जायचं भाऊ. मग काय दिदीने नेलं आपल्याला एका जागी, काय तिला पैसे का काहीतरी काढायचं. आता दिदी जिकडं नेईल तिकडं जायचं भाऊ. आपल्याला इथं जास्त काही माहीत नाही. हलकर्णी पण एक नंबर दिसायले बरं का भाऊ गाव. आपल्याला लय आवडलं भाऊ गाव. त्यानंतर भाऊ आम्ही एका सायबरमध्ये गेलो, तिथं पण लय गर्दी होती भाऊ. म्हटलं पैसे काढायला, आता पैसे पण भेटतं की नाही आता माहिती नव्हतं. पण मग काही थोड्या वेळाने गर्दी पण कमी झाली. मग काय भाऊ दिदीने मस्तपैकी थंबीम दिला, पैसे घेतले, निघालो भाऊ. आता दिदी म्हटलं आता तुझं एवढं काम करून दिले, मला पैसे देशील का नाही एवढं सांग फक्त भाऊ, जास्त काही सांगू नको तो. आपण भाऊ इथून काम करून निघालो तोच का नाही गाडीवर मस्तपैकी दोघं जण. पण मग काय आता दिदीला काहीतरी झालं तर तिच्यामुळे दवाखान्यात तिला नेलं भाऊ मस्तपैकी. मग दवाखान्यात थोडी गर्दी जास्त होती. तिथनं निघालो भाऊ, डायरेक्ट घरी आलो तर विषय काढला नाही दुसरीकडे जायचा. मग चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.